याच्यात आहेत. महाराज की जय भवानी. त्या थोड्या बसला जाऊ द्या, बस मागची बस जाऊ द्या, जाऊ द्या बस पुढे. आणि जे जे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक, भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला वेळेत फॉर्म भरायचा होता म्हणून मी डायरेक्ट थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. आपले महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजयाचा फॉर्म भरून इथं आलेलो आहे मी. आणि म्हणून आज आपण भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहे. काय म्हणतो आपण? धर्मवीर ठाणे, धर्मवीरांचा ठाणे जिल्हा बालेकिल्ला. आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने हा ठाणे जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी पक्षांची नावं घेत नाही, सगळे आपले पक्ष शिवसेना, बीजेपी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, कवाडे गट, रासपा, कुठले आणि आणखी आहेत आपले जनसुराज, प्रहार, सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत. कारण ते विकासाच्या सोबत आलेले आहेत. गेले 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशात केलेलं विकासाचं काम, आणि फक्त 2 वर्ष अजून झाले नाही, 30 जूनला 2 वर्ष होतील. या 2 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात आपल्या महायुतीने केलेलं काम हे लोकांसमोर आहे. आणि त्या कामाची पोचपावती येत्या या निवडणुकीमध्ये आपले 20 तारखेला मतदान आहे. 20 तारखेला 20 मेला मतदार त्या कामाची पोचपावती देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या देशात मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी भर उन्हा तानात लोक एकत्र येतात. अगदी विदर्भात, मराठवाड्यात सूर्य आग ओकतोय. आजही बघा तळपता सूर्य आहे, खाली डांबरी रस्ता आहे, आपल्याकडे कॉन्क्रीट केल्यामुळे. आणि अशा परिस्थितीत कार्यकर्ते एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण सगळेजण अजून तिथपर्यंत कार्यकर्ते आहेत, त्या मासुंदा तलावापर्यंत हा प्रचंड असा प्रतिसाद, जल्लोष आणि जोश आपण दाखवलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आपण नरेश म्हस्के महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कारण तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती झाली एवढी कामं आपण केलेली आहेत. विकास प्रकल्प सगळे बंद होते, सगळ्या योजना बंद होत्या. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी काय होतं? सगळे सण बंद होते ना, उत्सव बंद होते, काय चालू नव्हतं. हंडी बंद, गोविंदा बंद, गणपती बंद, नवरात्री, दिवाळी, डीजे पण बंद केला होता. डीजे पण आपलं सरकार आल्यानंतर, हे टोपीदार म्हणलं, आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळ्या सणा उत्सवावरची बंदी काढून टाकली आणि सगळे गुण्या गोविंदाने आपले सण, उत्सव, परंपरा साजऱ्या करू लागल्या. खरं म्हणजे हे आवश्यक आहे. घरात बसून किती वेळ बसणार आपण? घरात बसून सरकार चालवता येतं का? फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं? उंटावरून शेळ्या आखता येतात का? त्याला जमिनीवर यायला लागतं. आणि म्हणून
जमिनीवर जाऊन काम करावं लागतं. ते तुमचा एकनाथ शिंदे 2 वर्षापासून काम करतोय. तसं आधी पण मीच करत होतो, क्रेडिट दुसरं घेत होते. कोविड मध्ये पण आपण फिरलो सगळीकडे. आपण जीव धोक्यात घालून पीपी किट घालून सगळ्यांना भेटलो. त्यावेळेस एक दुसऱ्याचा नातेवाईक पण एक दुसऱ्याला भेटत नव्हता. पण हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं. 2दा मला कोविड झाला, परंतु तुमच्या आशीर्वादाने कोविड पळून गेला. सरकार आल्यानंतर आम्ही कोविड बिविड बोललो काही नाही. हा कोविड पळवून लावला आपण आणि विकासाचे प्रकल्प सुरू झाले. या अहंकारामुळे राज्यकर्त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे राज्य अधोगतीला चाललं होतं. पण तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं अपेक्षित होतं. ते तुमच्या मनातलं, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये आपण स्थापन केलं आणि तेव्हापासून विकासाची गंगा सुरू झाली. आज आपण पाहतो, मी सगळे विकासाचे प्रकार, ऊन खूप आहे. आपण एवढं काम केलंय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, ते फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आपण ठरवलंय, या देशातल्या जनतेने काय ठरवलंय, फिर एक बार अब की बार. 400 मध्ये आपलं नरेश मस्के पाहिजे ना हातवर करायला. आणि म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद देईन, विनंती करेन. एवढ्या उन्हात आपण उपस्थित झालात. आता मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री तुम्ही बघितला होता? आणि मी पण सुट्टी नाही घेतली. आणि दिवस रात्र आपले प्रधानमंत्री मोदीजी काम करतायत. आणि आज 2014 पूर्वी या देशातली परिस्थिती आपण पाहिली. भ्रष्टाचार, घोटाळे, दंगली, बॉम्बस्फोट. 2014 नंतर एक तरी झाला का? एक तरी हिम्मत केली का पाकिस्तानने? पाकिस्तानला इशारा दिला, तू आमच्याकडे डोळे वटारून बघशील तर तुला घुसून मारू, घुसके मारेंगे. आणि घुसून सर्जिकल स्ट्राईक तर केलाच ना. त्यामुळे आपल्याला बघा, आपले देशभक्त जे आहेत, मग ते हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, ईसाई, देशभक्त ते आपले आहेत. परंतु इथं राहून पाकिस्तानचा गोडवा घालणारे, पाकिस्तानचा जय जयकार करणारे आपल्याला नको. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकीकडे मोदीजी आहेत आणि दुसरीकडे कोण आहे?